नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र आरती. मित्रांनो, आज आपण जाणून घेत आहोत द किंग ऑफ द फील्ड, म्हणजेच आपल्या सरपंच फील्डचा जो किंग आहे तो. सापांचा राजा आहे किंग कोब्रा, बट किंग ऑफ द फील्ड याला याच्यासाठी म्हटलं जातं की हा जो आहे ना साप, हा आहे इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा, जो आपल्या भारतामध्ये कॉमनली आढळतो सगळीकडेच. सगळ्यात जास्त डेंजर साप म्हणजेच किंग कोब्रा, त्याचाच छोटा भाऊ म्हणा याला. तर मित्रांनो, या सापामध्ये न्यूरोटॉक्सिक वेनम असतं, जे व्यक्तीच्या डायरेक्टली मज्जासंस्थेवरती अटॅक करतं. म्हणजेच माणसाची विचार करण्याची जी क्षमता आहे तिला डायरेक्टच डिस्ट्रॉय करतं. तर मित्रांनो, या सापाला ओळखणं अगदी सोपं, कारण हा फणा काढतो. दुसरा कुठलाही साप फणा नाही काढत, हा साप फणा काढतो. आणि प्रत्येक वेळी हा साप जो आहे ना, तो पुढच्या व्यक्ती म्हणा किंवा त्याला ज्या टायमिंगला भीती जाणवते त्या टायमिंगला तो फणा काढून हे देतो, म्हणजे डेंजरचं साईन देतो की तुम्ही माझ्यापासून दूर राहा. जर तुम्ही मला त्रास दिला तर मी तुम्हाला चावू शकतो. कुठलाही साप डायरेक्टली येऊन तुम्हाला बाईट करत नाही जोपर्यंत आपण त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही. मित्रांनो, हा जो साप आहे हा गव्हाणी कलरमध्ये, तसेच काळ्या रंगामध्ये, अजून अनेक शेडिंगमध्ये, राखाडी कलरमध्ये हा भेटतो. तर ह्याला ओळखणं अगदी सोपं आहे. फणा काढतो, प्लस त्याच्या पाठीमागे 10चा आकडा असतो. तसेच तुम्ही पाहू शकता हे पायाच्या फण्यावरती 10चा आकडा असतो, त्यामुळे याला स्पेक्टिकल्ड म्हटलं जातं. तर मित्रांनो, ह्या सापाला आपण आता निसर्गाच्या अधिवासामध्ये मुक्त करूया. तुमच्या एरियामध्ये जर अशा प्रकारचा साप तुम्हाला दिसला तर तुमच्या जवळच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा किंवा सर्पमित्रांना कॉल करा. चला मित्रांनो, साप हे आपल्या निसर्गाची जी साखळी आहे ते व्यवस्थित ठेवण्याचं काम करतात. प्रत्येकाला प्रत्येकाचं काम नेमून दिलेलं आहे. आता ह्या जीवाला आपण निसर्गाच्या अधिवासामध्ये मुक्त करूया.